मनसे नेता अविनाश यादव ने निर्विरोध उम्मीदवार जीतने पर कोच का रुख किया है और शिकायत की है कि इन चुनावों को रद्द किया जाना चाहिए। अविनाश यादव का आरोप है कि निर्विरोध चुने गए तमाम जितने उम्मीदवार हैं उनके विपक्ष में खड़े लोगों को या तो दबाया गया है या तो पैसे के बल पे खरीदा गया है, जो कि लोकतंत्र के लिए सीधे तौर पर खतरा है, क्योंकि इस तरह से लोकतंत्र बर्बाद हो जाएगा। पैसे के दम पर लोग चुनाव जीतकर आ जाएंगे और जनता बदहाल हो जाएगी। क्या कुछ अविनाश यादव ने इस पूरे मुद्दे पे कहा है, सुनिए। आम्ही कोर्टात गेलोय आणि अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल। कोर्टाने जर आम्हाला न्याय दिला आणि या प्रक्रियेला स्थगिती दिली ना, तर आयुष्यात कोणीही उमेदवार विकत घ्यायची हिम्मत करणार नाही। बिनविरोध इलेक्शन कुठे होणार नाहीत, कारण एकदा कोर्टाला देखील झटका द्यायला पाहिजे की बिनविरोध ठीक आहे, बिनविरोध आता आम्हाला स्टे द्या, 2 वर्ष चालू द्या केस, तेव्हा कळेल की उमेदवार विकत घेतल्याने काय होतं। जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा हरकती सुचवल्या होत्या, हरकती घेतल्या, परंतु त्यांच्यावर कारवाई घ्यायची आहे। आता तुमच्या ऍक्शन नंतर होताना मला असं वाटतं की अनेक अपक्ष उमेदवार त्या दिवशी तिथे गोंधळ करत होते, त्याचे व्हिडिओज आहेत, तुम्हाला हवे असतील तर मी देतो। म्हणजे अनेक अपक्ष विरोध उमेदवारांचा विरोधच आहे या सगळ्या प्रक्रियेला की आमची फसवणूक झाली आहे निवडणुकीच्या नावावर। एकाच आरोच्या अंडर 3 जण बिनविरोध निवडून येतात, 3 प्रभागात 3 लोक बिनविरोध ज्यावेळेला निवडून येतात ना, त्यावेळेला तो आरो भ्रष्ट आरो असतो, त्याची निवडणूक प्रक्रियेवर लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो। सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू, विजय होईल तेव्हा होईल। कारण काय ना, जसा सूर्य उगवतो तसा सूर्य मावळतोय। एक दिवस हा उगवलेला भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात होणारच आहे, पण तोपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू। समोर काही दिसत नाही म्हणून लढणं बंद करणारी आम्ही अवलादी नाही आहोत। वचननामा आता जाहीर होणार आहे या ठिकाणी, आता सत्ताधाऱ्यांचा माझं मत आहे त्या वचननाम्यामध्ये त्यांनी लिहून द्यावं की 50 लाख रुपये अपक्षाला, 2 कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवाराला, 3 कोटी रुपये मनसेच्या उमेदवाराला, 50 लाख रुपये काँग्रेसच्या उमेदवाराला, हा पण डेटा चार्ट द्यावा। कारण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या वचननाम्यात ते पण हवेत की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अर्ज पाठी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आहात, हे देखील जर आलं त्यात तर मला असं वाटतं की अजून प्रगतिशील भारतीय जनता पक्ष होईल।